विद्यार्थी मित्रांनो, काल आपण MAR 251 या अभ्यासक्रमात असलेल्या पंडिती, शाहिरी आणि बखर वाङ्मय या दुसऱ्या पुस्तकातला पहिला घटक अभ्यासला. या घटकाचं नाव होतं बखर वाङ्मय, प्रेरणा, स्वरूप आणि व्याप्ती. आज आपण याच पुस्तकातल्या दुसऱ्या घटकाचा अभ्यास आपण करू. त्या घटकाचं नाव आहे 3 प्रमुख बखरी. काल आपण प्रेरणा, स्वरूप आणि व्याप्ती बघत असताना 3 बखरींचा उल्लेख केला आणि त्या बखरींचा प्रमुख उल्लेख जो केला त्या बखरी होत्या महिकावतीची बखर, त्यानंतरची बखर सभासद बखर आणि तिसरी बखर ही भाऊसाहेबांची बखर. आजच्या या तासिकेमध्ये आपण या 3 प्रमुख बखरींचा विस्ताराने अभ्यास करणार आहोत. या घटकांतर्गत प्रमुख बखरींची माहिती, बखरीतील इतिहासाचे स्वरूप, इतिहास आणि बखर यांचा तौलनिक अभ्यास, बखर वाङ्मयाच्या विकासाच्या दिशा, बखरींचे वाङ्मयीन गुणविशेष इत्यादींचा उहापोह होणार आहे. या 3 बखरींचे स्वतंत्र विवेचन करताना त्यातील इतिहास आणि तत्कालीन सामाजिक परिस्थिती, वाङ्मयीन विवेचनामध्ये व्यक्तिचित्रण, युद्धवर्णन, निवेदन आणि भाषा शैली यांची देखील माहिती आपण बघणार आहोत. तर या 3 प्रमुख बखरींपैकी पहिली बखर आहे महिकावतीची बखर. या बखरीचे स्वरूप बघत असताना आपण विचारू की हे प्रसिद्ध करणारे जे बखरकार होते त्यांचं नाव होतं इतिहासाचार्य राजवाडे. या महिकावतीच्या बखरीमध्ये 6 प्रकरणे आहेत. त्यापैकी पहिलं आणि चौथं प्रकरणामध्ये पहिले 4 प्रकरणं भगवान नंद दत्त यांनी पद्य स्वरूपामध्ये केले आहे. 5वं आणि 6वे प्रकरण जे आहे ते प्रकरण परस्पर भिन्नत्व असा भाग दर्शवतो आणि 2रं आणि 3रं प्रकरण हे केशवाचार्य यांनी लिहिलेले आहे. या बखरीचा लेखनकाल आहे 1370 शके म्हणजेच 1448 इसवी सनामध्ये आपल्याला म्हणता येईल. या बखरीचा कालखंड शके 1060 ते 1370 असा सांगितला जातो. इतिहासाचे स्वरूप, माहीम प्रांताचा इतिहास या बखरीमध्ये वर्णन केलेला आहे. राजा प्रतापबिंबापासून फिरंग्याच्या आगमनापर्यंतचा 7 राजवटींचा इतिहास या बखरीमध्ये आलेला आहे. या बखरीचा जो आधार घेतलेला आहे तो आहे यादवकालीन आख्यायिका, हकीकती, मजहर, हस्तलेख, हेमाडपंथी लेख आणि खते यांच्यामधून किंवा या आधारावर ही बखर लिहिली गेली आहे. या बखरीचे महत्त्व वर्णन करत असताना या बखरीमध्ये कालाच्या नोंदी तसेच तत्कालीन राज्यव्यवस्था, जमीन मोजण्याची पद्धती, सैन्यांची यादी, गावे, नद्या, किल्ले यांची देखील नोंद घेण्यात आली आहे. वाङ्मयीन विवेचन किंवा वैशिष्ट्ये सांगताना असं म्हणता येईल की या बखरीमध्ये व्यक्तिदर्शन, युद्ध प्रसंग वर्णन, निवेदन शैली, सूत्रबद्ध किंवा प्रौढ भाषा शैली आणि वीररसाचा उत्कट आविष्कार यांचं वर्णन केलेलं आहे. व्यक्तिचित्रणे, राजा प्रतापबिंब, महिबिंब, केशवदेव, नागरशा, जैतचुरी, भागडचुरी अशा प्रांताचं आणि राजांचं व्यक्तिचित्रण या बखरीमध्ये आलेलं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे या बखरीमध्ये प्रसंग वर्णन आलेलं आहे. उदाहरणार्थ, चेऊलच्या भोजाने पाठवलेले आंबे जसवंतदेवने जप्त केले. या अपमानामुळे केशवदेवाने भैसे दुर्गावर केलेल्या स्वारीचे रसभरीत वर्णन बखरकाराने केले आहे. या संपूर्ण बखरीमध्ये अत्यंत साधी आणि सरळ भाषा आहे आणि म्हणूनच भाषा शैलीचं वर्णन किंवा वैशिष्ट्ये सांगताना नमूद केलं गेलं आहे की लहान लहान वाक्यरचना, प्रासादात्मक शैली, मराठी, संस्कृत आणि फारसी या शब्दांचा आविष्कार, अशा प्रकारे
महिकावतीची बखर या बखरीचं आपल्याला विवेचन करता येईल. या बखरीच्या विवेचनानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्वयं अध्ययनासाठी प्रश्न आहेत. ते प्रश्न या बखरीवरच अर्थात आधारलेले आहे. ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपण दुसरी बखर घेऊ. दुसरी बखर त्याचं नाव आहे सभासद बखर. या बखरीच्या लेखकाचं नाव आहे कृष्णाजी अनंत सभासद. चंदी चंदावर या स्थानावर या लेखकाने बखर लिहिली आहे आणि ही बखर लिहिण्यासाठी त्यांना छत्रपती राजाराम महाराजांची आज्ञा झाली होती. या बखरीचा मुख्य विषय शिवाजी महाराजांची चरित्रकथा सांगणे आणि त्या चरित्रकथेमध्ये शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व, त्यांचं जीवन आणि त्यांच्या कार्याचं चित्रण करणे हा अत्यंत मुख्य विषय घेऊन ही बखर वर्णन केलेली आहे. या बखरीचं लेखन केलं गेलं आहे. या बखरीमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक महत्त्वाचे प्रसंग नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानास शासन, आग्र्याची भेट, राज्याभिषेक आणि भागानगरीस भेट अशा महत्त्वपूर्ण प्रसंगांचा उल्लेख केला जातो. त्यानंतर त्याकालीन जी सामाजिक अवस्था होती त्या सामाजिक अवस्थेचे म्हणजेच कलियुग कल्पनेचा परिणाम काय झाला, पुराणकारांनी निर्माण केलेली श्रद्धा कशी होती, शिवाजी महाराजांनी घडवलेले जे परिवर्तन, त्या परिवर्तनामध्ये दैवाधीन झालेल्या जनमानसांवर बिंबवलेले विचार या सगळ्यांचा उल्लेख होतो. शिवाजी महाराजांचे व्यक्तिदर्शन याच्या संदर्भामध्ये सांगितलं जातं की नीटस, नेटके आणि इतिहासाशी जवळीक साधणारे असं त्यांचं व्यक्तिदर्शन घडवलं गेलं आहे. धैर्य, चातुर्य, साहस हे शिवाजी महाराजांमध्ये असलेले अत्यंत महत्त्वाचे गुणवैशिष्ट्य. या गुणांचे दर्शनही या बखरीमध्ये आपल्याला घडतं. भाव जीवनाचे आणि कौटुंबिक जीवनाचे दर्शन, तसेच आदर्श राजा, थोर प्रशासक, कुशल सेनानी, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पिता अशा अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे दर्शन देखील या बखरीमधून घडते. वर्णनशैलीचे वैशिष्ट्ये सांगितली गेली आहे की या बखरींचं वर्णन करत असताना देखील महिकावतीच्या बखरीप्रमाणेच छोटी छोटी वाक्यरचना आढळते. सुबोधता हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सुगमता आणि मराठमोळेपणा या वैशिष्ट्यांनी युक्त अशी ही सभासद बखर आहे. या बखरीमध्ये काही शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धांची वर्णनं देखील विशद केलेली आहे. त्यामध्ये पहिलं वर्णन आहे अफजल खानाच्या सैन्याशी झालेलं. त्यानंतर सिंहगडाशी वरील जी तानाजी उदयभानू यांचे युद्ध झाले त्या युद्धाचं वर्णन आलेलं आहे. मुरारबाजी दिलेर खान यांचे जे पुरंदरावर गडावरील युद्ध आहे त्या युद्धाचंही वर्णन आलेलं आहे. आणि सालेरीचं जे प्रसिद्ध युद्ध झालं शिवाजी महाराजांच्या काळातील त्याही युद्धाचं वर्णन सभासद बखरीमध्ये आपल्याला घडते. भाषाशैली अत्यंत साधी, सरळ, निरलंकृत आणि भावभावनांचे, वीररसाचे दर्शन घडवणारी भाषा याप्रमाणे याही बखरीचं वर्णन आपल्याला करता येईल. आणि म्हणूनच 3 प्रमुख बखरींमध्ये दुसरी महत्त्वाची जी बखर आहे ती म्हणजे सभासद बखर. विद्यार्थी मित्रांनो, या सभासद बखरीच्या वर्णनानंतर पुन्हा पहिल्या बखरीप्रमाणे ही बखर संपल्यानंतर याचं संपूर्ण विवेचन झाल्यानंतर स्वयं अध्ययनासाठी प्रश्न दिलेले आहेत. ते सुद्धा या बखरीवर आधारित असलेले प्रश्न तुम्ही स्वतः सोडवावे अशी तुमच्याकडनं मी आशा करते. त्यानंतरची तिसरी अत्यंत महत्त्वाची बखर आहे भाऊसाहेबांची बखर. या बखरीचे प्रथम संपादनकार आहे श्री का ना साने. लेखक आहे कृष्णाजी शामराव. हे मत काना साने यांचे आहे. तर चिंतामण गोविंद हे मत श ना जोशी यांचे आहे. म्हणजेच भाऊसाहेबांची बखर ही 2 लेखकांनी लिहिली गेली किंवा लेखकांकडून लिहिली गेली असं म्हटलं जातं. या भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये 2 नायक देखील आहे. पूर्वार्धामध्ये दत्ताजी शिंदे आणि उत्तरार्धामध्ये स्वतः भाऊसाहेब
अशा 2 नायकांवर ही बखर प्रकाशित केलेली आहे. या बखरीचा इतिहास बघत असताना आपण असं म्हणू की शाहू महाराजांच्या निधनापासून थोरले माधवराव यांना पेशवाईची वस्त्रे मिळेपर्यंतचा इतिहास या बखरीत वर्णन केलेला आहे. महाराष्ट्र आणि उत्तरेकडील राजकारणाचा इतिहास आलेला आहे आणि व्यक्ती आणि घटना यांना देखील इतिहासाचा आधार मिळालेला आहे. त्यानंतर या बखरीमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक दर्शन घडवलेलं आहे ते तत्कालीन महाराष्ट्राच्या आणि उत्तर भारतातील सामाजिक परिस्थितीचे. चमत्कारावर विश्वास, शकुन अपशकुन अशा प्रकारच्या सामाजिक आणि सांस्कृतिक ज्या घडामोडी वातावरण तत्कालीन होतं त्या सर्वांचं दर्शन या बखरीमध्ये आपल्याला घडतं. त्याचप्रमाणे व्यक्तिदर्शनाच्या संदर्भामध्ये या बखरीमध्ये निजामाशी झालेल्या लढाईत मिळवलेला अपूर्व विजय आपल्याला दिसतो. दृढ निश्चयी स्वभाव, अहंकार, क्रोध, दुराग्रह इत्यादी स्वभाव वैशिष्ट्ये सुद्धा भाऊसाहेबांचे आपल्याला या बखरीतून दिसून येतात. या बखरीतील ज्या अन्य व्यक्तिरेखा आहे त्या व्यक्तिरेखासुद्धा वर्णनशैली त्यांची अत्यंत सुबक आणि नीटस आहे. या व्यक्तिरेखा आहेत मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे, निजाम खान, सूरजमल जाट, सुजा उद्दौला, अब्दाली. ह्या पुरुषांचं वर्णन केलेलं आहे आणि स्त्रियांमध्ये गोपिकाबाई, भागीरथीबाई, काशीबाई, गौतमाबाई, पार्वतीबाई, मल्लिकार्जुमानी अशा स्त्रियांची देखील व्यक्तिदर्शने आपल्याला दिसतात. या भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये जे प्रसंग वर्णन केलेले आहे ते प्रसंग म्हणजे कुंभारीचा वेढा. दत्ताजी शिंदे यांचा वध जेव्हा झाला तो प्रसंग वर्णन केला आहे. बळवंतराव मेहेंदळे यांच्या पत्नीचा सती जाण्याचा प्रसंगांचं वर्णन केलं आहे आणि युद्धातील गतिमानता, आवेश, शस्त्रांचा मारा इत्यादींचे प्रत्येकारी वर्णन देखील केले आहे. वीर आणि करुण रसांचा आविष्कार आणि शोकात्मक अभिव्यक्ती त्यातून आपल्याला बघायला मिळते. निवेदन कौशल्य यावरही आपल्याला प्रकाश टाकावा लागतो. भाऊसाहेबांच्या बखरीचं निवेदनात्मक कौशल्य बघत असताना त्यामध्ये आपल्याला जे वैशिष्ट्य दिसतात ते वैशिष्ट्य म्हणजे प्रवाही निवेदन. प्रसंगाची उठावदार मांडणी त्यांनी केली आहे. वातावरणाचा संपूर्ण परिपोष आपल्याला दिसतो. व्यक्तिरेखांची उक्ती आणि कृती, गतिमानता, संवादातील आव्हाने आणि आवाहने, भावनांचे चढ उतार आणि यासाठी केलेला अनेक कथांचा आणि आख्यायिकांचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग, याशिवाय चमत्कृती आणि अद्भुतांचा उपयोगही हे सर्व निवेदन कौशल्य आपल्याला या बखरीमध्ये बघायला मिळते. सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाऊसाहेबांच्या बखरीची भाषाशैली. भावभावनांची भाषा, संस्कृत, मराठी बोलभाषा आणि फारशी यांचा सहज स्फूर्त केलेला आविष्कार या बखरीमध्ये पाहायला मिळतो. ज्या लेखकाने ही बखर लिहिली त्या बखरीचा लेखकाचा विचार करत असताना त्यांनी केलेल्या उपमा, दृष्टांतांनी आलेली सुबोधता अत्यंत वैविध्यपूर्ण अशी आहे. अनुप्रासात्मक रचना, नादोक्ती आणि लयबद्ध भाषा यांचाही सुरेख रचना किंवा संगम यामध्ये दिसतो आणि सगळ्यात शेवटी म्हणजे सुभाषितांची अत्यंत सुंदर पखरण या बखर वाङ्मयामध्ये किंवा बखरीमध्ये आपल्याला आढळते. अशा प्रकारे भाऊसाहेबांची बखर आपल्याला थोडक्यात या सगळ्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करावा लागतो. या घटकाअंतर्गत आपण आज 3 प्रमुख बखरींचा थोडक्यात विवेचन केलं आणि ते विवेचन करत असताना त्याचं या सर्व 3ही बखरींचं जे स्वरूप होतं त्या स्वरूपांचं, वैशिष्ट्यांचं, प्रसंग वर्णन, भाषाशैली आणि इतर सगळ्या या बखरींचा जो इतिहास होता या सगळ्यांचा मुद्देसूद विचार केला. या 3ही बखरींच्या विवेचनानंतर पुन्हा एकदा स्वयंअध्ययनासाठी प्रश्न विचारलेले आहेत.
त्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवून पाहाल अशी पुन्हा एकदा अपेक्षा करते आणि आज थांबते. धन्यवाद.